विकास कामं हा प्रामुख्याने गावातला मुद्दा असतो आणि अंतर्गत रस्ते असू द्या किंवा आणि जिल्हा परिषदचे रस्ते असू द्या. खरा म्हटला तर आमचा एक प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता, तो म्हणजे मेन रस्ता, म्हणजे तो रस्ता झालकान ते चोंडी आणि चोंडी ते किम हा रस्ता आपण पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत तटकरे साहेबांच्या माध्यमातून आपण हा मंजूर करून घेतला. त्याला खरं म्हटलं तर त्या पेपरवर्कची भरपूर धावपळ असतं आणि ती संपूर्ण धावपळ आपला युवा नेता सुचित ठाले यांच्या मार्फत करण्यात आला. खरा हा रस्ता 7,40,00,000 रस्ता आहे. ह्या रस्त्याचा आपण जर म्हटलं तर खरा फायदा हा जास्त शेतकऱ्यांना आहे, कारण मुलात तिथे 2 ब्रिज टाकायला लागत होते आणि कमीत कमीत 50 ह्याच्यात मोरे आहेत, मोरेचं बांधकाम आहे. तो शेती करता जायला रस्ता अतिशय सुंदर झाला, शेतीची प्रगती व्हायला लागली आणि शेतीला डिमांड सुद्धा जास्त आला. म्हणून ह्या रस्त्याचं खूप महत्व आहे. सुचितच्या प्रयत्नाने जलजीवन मिशन अंतर्गत आपण एक स्कीम राबवली. ती स्कीम आपण पूर्ण बैरोले, बेलोली, मापगाव, मुशेत ह्या गावांना राबवली. त्याची आपण एक स्टोरेज टाकी मागवा मशानभूमीची तिथे बनवली. त्याच्यानंतर मागवाला एक टाकी बनवली, बैरोला एक टाकी बनवली आणि आता मुशेतला एक टाकीचं काम चालू केलं आताच. आणि हे करत असताना आम्ही पहिले ट्रायल बेस घेतली की पूर्ण पाणी व्यवस्थितशीर जातोय का. जेव्हा पाणी जायला लागलं तेव्हा आम्ही बेलोली, बैरोले, मागवाव आणि मुशेत इथे आपण 99% घरोघरी कनेक्शन आपण त्यांना जोडलेले आहेत आणि ते प्रगती पातळीवर चालू आहे. तसंच सोगावला सुद्धा सोगाव, चोरंडे, मनोली इथे सुद्धा प्रगती पातळीवर काम चालू आहे. त्याचे जे संपूर्ण पेपरवर्क वगैरे जे काय आहेत ते पूर्ण पंचायतीने दिलेले आहेत, ते सुद्धा मंजूर झाले. पण ग्रामपंचायतीमध्ये MPSC आणि UPSC याची आपण जी पुस्तकं ठेवलेली आहेत, कारण ती पुस्तकं वाचल्यानंतर थोडासा ज्ञानात भर पडतो आणि आपण ग्रामपंचायतीमध्ये आपण प्रशिक्षण शिबिर हे खास मुलांकरता आपण घेत असतो आणि त्याच्याकरता आपण मुंबईवरून चांगले जे वक्ते आहेत त्यांना बोलवतो, जेणेकरून त्या मुलांच्या डोक्यामध्ये थोडासा एक विचार आपल्या जीवनामध्ये थोडासा बदल घडवतो या दृष्टिकोनात होतो. आणि मुलांना रोजगार कसा भेटेल ह्याच्याकरता आमचं खूप बारीक लक्ष असतो, जेणेकरून ग्रामपंचायत हद्दीमध्ये किंवा अन्य कुठे तालुक्यामध्ये ज्या कंपन्या आहेत तिथे जेवढे शक्य होईल तेवढा आम्ही नक्की प्रयत्न करत असतो. त्याच अनुषंगाने आपल्या इथे आम्ही ज्या पंचायतीमार्फत किंवा अन्य कुठल्या शासकीय मार्फत जेवढ्या योजना असतात, मग दिव्यांग निधी असेल त्यांना सुद्धा 45 लोकांना दरवर्षी दिव्यांग निधीचा आपण त्यांना वाटप करत असतो. त्या दिव्यांग निधी अंतर्गत त्या खरोखर कोणी शिलाई मशीन घेतली तर कोणी छोटे मोठे उद्योग चालू केलेत, त्याचा एक चांगला वापर होत असतो. आदिवासी महिलांकरता जर आपण म्हटलं तर त्यांना सुद्धा रोजगार निर्मिती करून देतो. त्या तरुणांना आपण बेंजो दिलेले आहेत, काही मंडपाचं साहित्य दिलेले आहेत.
शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी। मुख्यमंत्री शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भगत सेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भगत सेठ आगे बढ़ो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.